अशी छोटीशी बरणी मी फक्त 50 रुपयाला आणली आहे. तर आजचा हा मिनी ब्लॉग आहे महाशिवरात्रीचा आणि आदल्या दिवशी आम्ही रात्री आलो होतो कारण आपल्या इथे भरपूर मोठी अशी जत्रा असते. तर आम्ही मस्त असं रात्री चहा घेतला आणि इथे आधीपासूनच बरेच अशा गाड्या खेळणी लहान मुलांची आली होती. तर त्यात विराजला बसवलं. पहिले मला वाटलं की हा घाबरेल, त्यात बसणार नाही, रडेल, पण त्याचे पप्पा बोलत होते की नाही, तो खरंच मज्जा करेल आणि तसंच झालं. त्याने खूप एन्जॉय केलं ह्या वर्षी. त्यानंतर मग सकाळी बघा मस्त पूजा केली आणि आपल्या झाडाला अशी छोटी छोटी पांढऱ्या कलरचे गुलाब आलेले, म्हणजेच बटन गुलाब आहेत हे, तर ते काढले आणि आज महाशिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक केला. त्यानंतर बेलपत्र आणि पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण केली आणि मस्त अशी पूजा झाली. त्यानंतर आम्ही दोघांनी फराळ केला, म्हणजे बऱ्याच दिवसांनी आम्ही दोघांनी एकत्र उपवास केला होता. तर मग खूप दिवसांनी साबुदाण्याचे वडे केलेले, त्यासोबत दही. आणि हा मी जो क्लिप आता दाखवली ते मागच्या वर्षी ना विराज लहान होता तर आम्ही दोघंच आलो होतो रात्री बाईकवर जत्रेमध्ये. तर ह्या वर्षी आम्ही विराजला घेऊन आलोय बघा आणि त्याने खरंच खूप अशी मज्जा केली. आणि कसं ना, लहानपणी जो आनंद आपल्या आई वडील आपल्याला देतात तर तोच आता आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर बघण्यासाठी आपली किती धडपड चालू असते. आणि आम्हा दोघांनाही असं जत्रेमध्ये जायला, तिथून घरासाठी छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायला, असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायला खूप आवडतं. म्हणूनच आम्ही विराजला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी दाखवतोय. आणि आजचा ब्लॉग इथेच थांबवते. सगळ्यांना बाय.